आता एक महत्त्वाची बातमी आहे। लाल वादळ मुंबईच्या दिशेने कूच करते। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे। नाशिकच्या पाथर्डी परिसरातून हा मोर्चा आता पुढे मार्गस्थ झालाय। मोर्चात हजारो आदिवासी शेतकरी सहभागी झालेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय शेतकऱ्यांच्या मोर्चाची। हातात लाल झेंडे घेऊन हे वादळ आता मुंबईच्या दिशेने कूच करते। विविध मागण्यांसाठी हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे। नाशिकच्या पाथर्डी परिसरातून हे सगळे शेतकरी आता पुढे मार्गस्थ झाले। मोर्चात हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय। नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची लाईव्ह दृश्य आहेत। मुंबईच्या दिशेने हे सर्व आदिवासी शेतकरी कूच करतायत। काही प्रमुख त्यांच्या मागण्या आहेत, काही अडचणी आहेत, त्या सरकारने ऐकाव्यात आणि त्यावर तोडगा काढावा अशी एक अपेक्षा या सर्व शेतकऱ्यांना आहे। त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ कुठलं तयार करून ते यांच्याशी संवाद साधतं का आणि आंदोलन थांबवतं का हे बघावं लागेल। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, काय प्रमुख मागण्या आहेत या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या? हा जो मोर्चा आहे तो पाहायला मिळतोय। या लॉंग मार्च मध्ये तब्बल 25 ते 20 आदिवासी लॉंग मार्च गेल्या 4-5 दिवसांपासून शहराच्या ग्रामीण भागात बाजूला आपल्या ग्रामीण भागातील शहर परिसरामध्ये आलेला होता। आणि हा जो लॉंग मार्च आहे जर बघितलं तर हे जे आदिवासी कारणांमुळे आपल्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, पण हजारो शेतकरी या मोर्चामध्ये आपल्याला दिसत आहेत। आदिवासी शेतकरी यात प्रामुख्याने आहेत, जे मुंबईच्या दिशेने कूच करतायत। पाथर्डीपासून पुढे हा मोर्चा आता मार्गस्थ झालेला आहे।